नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नवीन पद्धतीची झणझणीत अशी फ्लॉवर बटाटा भाजी ही रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य इकडे मी कच्चे बटाटे घेतले आहेत 3 असे कापून उभे, पाव किलो फ्लॉवर, कांदा 2 बारीक असे मोठे काप केलेले आहेत, 2 टोमॅटो बारीक चिरलेले, 1 चमचा लाल तिखट मसाला, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, मोहरी, 1 चमचा धणे, आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ। चला तर आपण आता बटाटे तळून घेऊ। इकडे मी कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता बटाटे घालून घेऊ। बटाटा गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचा। बटाटा आपला तळून झालेला आहे। ह्याच तेलामध्ये आपण आता फ्लॉवर तळून घेऊ। फ्लॉवर गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या। फ्लॉवर आपला तळून झालेला आहे। असा बटाटा आणि फ्लॉवर तळून घ्यायचा। आता आपण कांदा तळून घेऊ। मग धणे, कांदा जास्त ओव्हरकुक करू नका। कांदा आपला भाजलेला आहे, तो आपण आता मिक्सरला वाटून घेऊ, त्याची पेस्ट करून घेऊ। आपण आता कांद्याचं वाटण करून घेऊ। इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता कांदा घालून घेऊ। बारीक पेस्ट करायची आहे त्याची। अशी पेस्ट करून घ्यायची कांद्याची। चला तर रेसिपीला सुरुवात करू। आता आपण ह्याच्यामध्ये कढईमध्ये मोहरी घालून घेऊ, मग टोमॅटो मऊसूत होईपर्यंत परतून घ्या। टोमॅटो आपला मऊसूत झालेला आहे। आपण आता त्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट घालून घेऊ, मग आलं लसूण पेस्ट, मग बाकीचे मसाले, हळद, धने पावडर, गरम मसाला, तिखट मसाला, हे मिश्रण परतून घेऊ। आपला मसाला तयार झालेला आहे, चांगलं तेल सुटलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण आता बटाटा आणि फ्लॉवर घालून घेऊ। मिक्स करा हे। त्याच्यामध्ये आपण आता पाणी घालून घेऊ थोडं, तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घालू शकता। चवीनुसार मीठ, कोथिंबीर, हे 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्या। आपली नवीन पद्धतीची फ्लॉवर बटाटा भाजी तयार झालेली आहे। माझी ही नवीन पद्धतीची फ्लॉवर बटाटा भाजी ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइबर नक्की करा। धन्यवाद।